नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुदर्शन पंडित. मी कन्सल्टंट हिमॅटॉलॉजिस्ट, हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट अँड बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन. थोडक्यात सांगायचे तर मी एक रक्तविकार तज्ज्ञ आहे. माझी OPD साई स्क्वेअर 3रा मजला 305 इथे मुंबई नाका येथे आहे व मी नाशिकमध्ये गेल्या 5 वर्षापासून हिमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. आज मी तुम्हाला एका आजाराबद्दल माहिती देणार आहे. त्या आजाराचं नाव आहे CML. CMLचा फुल फॉर्म काय आहे? क्रोनिक मायलोइड ल्युकेमिया. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ब्लड कॅन्सर म्हटलं तर लोक घाबरून जातात का खूप मोठा आजार आहे, पण मग याच्या नावातच या आजाराचा अर्थ दडलेला आहे. CML क्रोनिक मायलोइड ल्युकेमिया. क्रोनिक म्हणजे हा हळूवार पसरणारा आजार आहे. तो हळूहळू वाढतो आणि याची लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. कधी कधी 3-4 महिनेही लागू शकतात किंवा कधी कधी काही माणसांना कळतही नाही की त्यांना हा अशा प्रकारचा आजार झालेला आहे. मायलोइड ल्युकेमिया म्हणजे एक प्रकारचा रक्ताचा मायलोइड प्रकारचा हा कॅन्सर आहे. आता या आजाराची लक्षणे काय काय आहे? जसं मी म्हटलं की हा क्रोनिक प्रकारचा आजार असल्यामुळे याची लक्षणे दिसायला कधी कधी वेळ लागतो. पण मग सर्वात प्रमुख जे लक्षण आहे ते स्प्लिनोमेगाली म्हणजे आपल्या पोटाला सूज. आपल्या पोटाला एक स्प्लीन नावाचा एक ऑर्गन असतो, त्याला जर सूज ही प्रामुख्याने लक्षणे दिसते. दुसरं प्रामुख्याने लक्षण म्हणजे भूक न लागणे, वजन कमी होऊन जाणे आणि थकवा लागणे, सारखं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये काहीतरी पोट थोडं जरी खाल्लं तरी पोट भरून जाणे, पोटात दुखणे अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. अशी लक्षणं दिसल्यानंतर आपण सर्वप्रथम कोणा डॉक्टरकडे जातो आणि जी बेसिक टेस्ट आपल्याला जी करायची असते ती आहे CBC. मग आता आपण जाणून घेऊया की या आजाराचं निदान कसं करता येईल. तर जसं मी सांगितलं, अशी लक्षणे दिसल्यावर तुम्ही तत्काळ हिमॅटॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे आणि CBCची टेस्ट करायला पाहिजे. CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. या CBCमध्ये आपल्याला याचे प्रामुख्याने निदान होऊ शकतं. CBCमध्ये त्याचं हिमोग्लोबिन पेशंटचं नॉर्मल असतं. प्लेटलेट कधी कधी खूप जास्त वाढतात, म्हणजे काही आजारांमध्ये प्लेटलेट कमी होतात, पण CMLमध्ये प्लेटलेट खूप जास्त वाढतात. म्हणजे 5 लाख, 8 लाख, 10 लाखपर्यंत प्लेटलेट जाऊ शकतात. जे नॉर्मल जे प्लेटलेट काउंट असतो तो 4.5 लाखपर्यंत असतो, 1.5 लाख ते 4.5 लाख. पण ह्या आजारामध्ये तो प्लेटलेट काउंट 8 लाख, 9 लाख, 10 लाखही होऊ शकतो. दुसरी गोष्ट पांढऱ्या पेशा, म्हणजे आपण WBC काउंट म्हणतो. नॉर्मल WBC काउंट हा 4,000 ते 10,000 पर्यंत नॉर्मल रेंज असते. पण ह्या आजारामध्ये हा WBC काउंट, हा पांढऱ्या पेशाचा काउंट हा लाखांमध्ये असतो. 60,000, 1 लाख, 2 लाख, कधी कधी 3 ते 4 लाख पर्यंत पण WBC काउंट जाऊ शकतो. एवढा जास्त WBC काउंट असतानाही कधी कधी पेशंटला काहीच लक्षणं नसतात. मग आपण म्हणतो का हा आजार का झाला, त्याचं पुढे काय करायला पाहिजे. असं जर WBC काउंट असेल तर आपण सगळ्यात आधी एक पेरिफेरल ब्लड स्मिअर नावाची टेस्ट करतो. म्हणजे ते जे CBCचं जे आपण सॅम्पल घेतलं आहे ते एका पट्टीवर आपण चेक करतो का या ज्या पेशा वाढलेल्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या पेशा वाढल्या आहे. त्या नॉर्मल पेशा वाढल्या आहे का काही ॲबनॉर्मल सेल्स दिसत आहे. आता CMLमध्ये ॲबनॉर्मल सेल्स कुठल्या प्रकारे असतात, तर काही कॅन्सरच्या पेशा असतात त्याप्रमाणे नॉर्मल पेशाही वाढलेल्या असतात. म्हणजे जे मायलॉइड जे मॅच्युरेशन पॅटर्न आहे ते फॉलो केलेलं असतं. म्हणजे मायलोसाईट, मेटामायलोसाईट, बँड फॉर्म्स, बेझोफिल्स अशा सर्व प्रकारच्या पेशा या CMLमध्ये आपल्याला पेरिफेरल ब्लड स्मिअरवर दिसतात. असं जर असेल तर आपण त्या पुढची टेस्ट कुठली करतो? पुढची टेस्ट आपण बोन मॅरोची टेस्ट करतो. बोन मॅरो म्हणजे काय? ह्या ज्या सेल्स आपण जे तयार होणार आहे त्या हाडांमध्ये तयार होणार आहे, बोन मॅरोमध्ये तयार होणार आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी सुई टाकून एक सॅम्पल घेणार आणि एक बायोप्सी घेणार. त्यामुळे आपल्याला कळून जाईल का ज्या पेशा ज्या तयार होत आहेत तिथेच आजाराचं मूळ आहे का नाही आणि तिथे ते पॅटर्न तिथे बोन मॅरोमध्ये पण दिसत आहे का नाही. बोन मॅरोमध्ये जर आपल्याला CML सारख्या पेशा दिसल्या तर आपण म्युटेशनच्या काही टेस्ट पाठवतो. जसं मी सांगितलं, हा CML हा आजार काही अचानक झालेला नाही, तो मागील 3 ते 4 महिन्यापासून पेशंटला असेल. आणि का झाला, पेशंट नेहमी विचारतो का मला काहीच त्रास नाही आहे, मी काही व्यसन करत नाही, तरी मला हा आजार का झाला, तरी हा कॅन्सरचा आजार का झाला. तर त्याचं निदान करण्यासाठी आपण एक म्युटेशनचे काही टेस्ट पाठवतो. जर आपल्याला स्ट्रॉंगली सस्पेक्ट असेल का CML सारखं वाटतं आहे तर आपण एक BCR-ABL नावाचं एक म्युटेशनची टेस्ट पाठवतो. आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्यामध्ये DNA असतात आणि DNA मध्ये हे BCR-ABL नावाचं म्युटेशन झालं का हा CML नावाचा आजार होतो. ती म्युटेशनची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याला मग त्याच्या ट्रीटमेंटकडे जावं लागतं. म्युटेशनच्या टेस्ट बरोबरच आपल्याला जसं मी म्हटलं एक
जर रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करायचं असेल तर सोकाल रिस्क स्कोर असतो. त्यासाठी आपण एक सोनोग्राफी करतो पोटाची, ज्याच्यात आपल्याला कळतं का UHGची साईज किती आहे, स्प्लीनची साईज किती आहे ते आपल्याला UHGमध्ये कळतं. तर स्प्लीनच्या साईजनुसार आपण रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करतो का लो रिस्क आहे का हाय रिस्क आहे. त्याचे एक क्रायटेरिया असतात, ज्याप्रमाणे जे बोन मॅरोचे रिपोर्ट येणार, ज्याप्रमाणे स्प्लीनची साईज असेल, पेशंटचं वय, त्यानुसार आपण ते सोकाल हाय रिस्क आहे का लो रिस्क आहे ते कॅल्क्युलेट करतो. हे आपलं निदानापर्यंत झालेलं आहे. आता याच्या पुढचं आपण ट्रीटमेंट, जसं मी म्हटलं का जरी मी सांगतो आहे का ब्लड कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर बघून पेशंट घाबरून जातात, पण अशा आजारामध्ये घाबरायचं बिलकुल कारण नाही आहे. हे आजार फक्त आपण काही गोळ्यांनी पूर्णपणे बरा करू शकतो, पूर्णपणे ट्रीट करू शकतो. जसं की म्हटलं की CML जरी म्हटलं, कॅन्सर जरी म्हटला तरी त्या जे म्युटेशन जे आहे, BCR-ABL नावाचं जे म्युटेशन आहे, त्या म्युटेशनला आपण काही गोळ्यांच्या स्वरूपात काही ट्रीटमेंट दिली तर आजाराला पूर्णपणे बरा करू शकतो. जसं की त्याला आपण TKI, टायरोसिन कायनेज इनिबिटर्स या प्रकारच्या गोळ्या आपण देतो. त्याच्याही वेगवेगळे इमॅटिनिब आहे, निलोटिनिब आहे, टासाटिनिब आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या देऊन आपण तो आजाराला पूर्णपणे मात करू शकतो. त्या गोळ्या फक्त तुम्हाला रेग्युलर घ्यायच्या आहेत. त्या रेग्युलर गोळ्या घेतल्या आणि आपण जे BCR-ABLचे जे कॉपीज आहे ते दर 3-3 महिन्याने आणि नंतर एकदा कॉपीज नॉर्मल यायला लागले तर आपण 6-6 महिन्याने ते मॉनिटर करतो. अशा कॉपीज मॉनिटर केल्यामुळे आपल्याला ते आजाराचं मॉलिक्युलर लेवलवर किती प्रमाण आहे ते कळतं. ह्या गोळ्या चालू केल्यावर कधी कधी उलटी मळमळ वगैरे होऊ शकते, पण ते उलटी मळमळसाठी पण आपण काही गोळ्या देऊन त्या टेम्पररी गोष्टी आपण कमी करू शकतो. पण गोळ्या तुम्हाला डेली खायच्या आहेत. ज्या गोळ्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गोळ्या तुम्ही व्यवस्थित खाल्ल्या तरच आजार कंट्रोल राहू शकतो. जर तुम्ही त्या गोळ्या खाण्याचा कंटाळा केला, गोळ्या बंद केल्या तर आजार अचानक पूर्णपणे येऊ शकतो. जसं मी सांगितलं, CML हा आजार आहे, हे 3 प्रकारामध्ये असतात. एक क्रोनिक फेज, एक एक्सिलेटेड फेज आणि ब्लास्ट क्रायसिस फेज. क्रोनिक फेज आणि एक्सिलेटेड फेज हा जो आजार असेल तो गोळ्याने पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण जर तुम्ही गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या नाहीत, गोळ्या जर तुम्ही चुकवल्या, गोळ्या बंद केल्या तर तो आजार मोठ्या स्वरूपात परत येऊ शकतो. त्याला आपण ब्लास्ट क्रायसिस फेज म्हणू शकतो. आणि जर का आजार हा ब्लास्ट क्रायसिस फेजमध्ये आला किंवा आजार पुढे गेला तर मग तो गोळ्याने आपण बरा करू शकत नाही. मग त्यावेळेस आपल्याला किमोथेरपी ॲडमिशन करून किमोथेरपी, IV किमोथेरपी देऊनच त्या आजाराला कंट्रोल करावं लागतं. आणि अशा ब्लास्ट क्रायसिस प्रकारच्या आजाराचं जे पुढे जे प्रोग्नोसिस असतं, पुढे जो आजार बरा होण्याचे चान्सेस ते खूप जास्त कमी होऊन जातात. म्हणून जर आपल्या हातात जर आजार असेल, जर आपण फक्त गोळ्याने कंट्रोल करू शकलो असतो तर गोळ्या तुम्हाला फक्त वेळेवर घ्यायच्या आहे. तुम्हाला हिमॅटॉलॉजिस्टकडे फॉलोअप घ्यायचा आहे महिन्याला, 2-2 महिन्याला. आणि BCR-ABLचं मॉनिटरिंग करायचं आहे 3-3 महिन्याला, पुढे 6-6 महिन्याला. आता आपण अजून काही जाणून घेऊया की CML बरोबर राहायचं कसं आहे, हाऊ टू लिव्ह विथ CML. जर आपल्याला CML आजार असेल, जसं मी सांगितलं, आपण निदान व्यवस्थित केलं, आपण गोळ्या घेतल्या तर 2 ते 3 महिन्यात त्या पेशा एकदम नॉर्मल होऊन जातात. CBC काउंट नॉर्मल होऊन जातो. पेशंटला काही त्रास नसतो, तरी पेशंटला त्या गोळ्या घ्यायच्या आहेत. जसं मी सांगितलं, गोळ्या ज्या क्षणी तुम्ही बंद केल्या, ज्या क्षणी आजार परत आला तर तो आजार कंट्रोल करणं खूप अवघड होऊन जातं. CML वाले जे पेशंट असतात त्यांना जर समजा काही ऑपरेशन करायचं असेल, काही हाडाचं ऑपरेशन आहे, काही डोळ्याचं ऑपरेशन आहे, तर एकदा जर प्लेटलेट काउंट नॉर्मल झाले, WBC काउंट नॉर्मल झाले, हिमोग्लोबिन नॉर्मल झाले, आजार कंट्रोलमध्ये असेल तर ते कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनला काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही फक्त हिमॅटॉलॉजीचा सल्ला घेऊन, फिटनेस घेऊन आपण ते ऑपरेशन करू शकतो. CML विथ प्रेग्नन्सी, जर समजा एखाद्या प्रेग्नंट फिमेलला जर CML झाला तर त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. जशा मी सांगितलं, ह्या गोळ्या ज्या असतात त्या आपल्याला पहिल्या 3 महिन्यात घ्याव्या नाही लागत, कारण त्या गोळ्यांमुळे कधी कधी त्या पहिले 3 महिने जे असतात प्रेग्नन्सीचे ते बाळाचे डेव्हलपमेंटचे असतात, त्या ऑर्गन डेव्हलपमेंटचे काळ असतो. अशा काळात आणि नंतरही आपण ह्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ह्या गोळ्या बंद कराव्या लागतात. मग अशा वेळेस जर पांढऱ्या पेशा वाढत असेल, आजार कंट्रोलमध्ये नसेल तर आपल्याला काही वेगळ्या प्रकारची थेरपी घेऊन त्या पेशा कमी कराव्या लागतात आणि डिलिव्हरी एकदा झाली का त्यानंतर परत ह्या गोळ्या चालू कराव्या लागतात. जर CML पेशंट असेल किंवा यंग पेशंट असेल तर आपण अशा प्रकारची थेरपी अपफ्रंट जर सेकंड लाईन थेरपी देऊन तो आजार आधीच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो.
तर जर यंग पेशंट असेल तर आपण त्यांना एक TFR म्हणून एक ऑप्शन देतो, म्हणजे ट्रीटमेंट फ्री रिमिशन. म्हणजे जर आपण सेकंड लाईन ट्रीटमेंट जर चालू केली तर आजाराला आपण 3 ते 5 वर्षात पूर्णपणे कंट्रोल करून त्या गोळ्या बंदही करू शकतो. तर पेशंटचं वय काय आहे, त्याचं आपल्याला पुढे लाईफ एक्सपेक्टेशन काय आहे, पुढे प्रेग्नन्सी करायची आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आपण ट्रीटमेंटचा प्लॅन करतो आणि त्यानुसारच आपण त्याची ट्रीटमेंट डिसाईड करतो. कधी कधी जे आजार असतात त्याच्यात काही म्युटेशन झाल्यामुळे त्या फक्त टॅबलेटने ते कंट्रोल होत नाही, मग आपल्याला दुसरा सेकंड लाईन थर्ड लाईन ट्रीटमेंट पण द्यावी लागते. तर अशा जर तुम्हाला अजून काही शंका असेल या CML आजाराबद्दल, काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कधीही माझा या पत्त्यावर जसं मी सांगितलं आहे साई स्क्वेअर, मुंबई नाका, नाशिक इथे येऊन मला कधीही कॉल करू शकतात आणि माझा सल्ला घेऊ शकतात. धन्यवाद.